कांदा उत्पादक शेतकऱ्यांची पुन्हा एकदा घोर फसवणूक करण्यात आलेली आहे। बातम्या देण्यात आल्या, देवेंद्र फडणवीस साहेब जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या ट्विटर हँडलवरून जाहीर करण्यात आलं की आता कांद्याची 99,150 टन निर्यात आम्ही करतोय आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल। 2 दिवसापूर्वी गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला निर्यातीची परवानगी देण्यात आली आणि महाराष्ट्राच्या छातीवरून हा कांदा वाहत आणत महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणावरून जहाजाच्या मार्फत हा कांदा बाहेर पाठवला जाईल अशा प्रकारचा निर्णय झाला। महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना अर्थातच याच्यामुळे धक्का बसला। आम्ही गेले 3 हंगामभर सातत्यानं निर्यात बंदी संपूर्णपणाने उठवण्याची मागणी करतोय, ती केली जात नाही। मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये आपल्याला तोटा होऊ नये यासाठी तेथील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पांढऱ्या कांद्याची मात्र निर्यात करण्याची परवानगी दिली जाते। हा दुजाभाव आहे, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर अन्याय आहे अशा प्रकारची भावना महाराष्ट्रात निर्माण झाली। त्याचा निवडणुकीत महाराष्ट्रात वाईट परिणाम होईल याची जाणीव मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भाजपच्या समर्थकांना झालेली दिसते आहे। मग आता काय करायचं? केंद्र सरकार तर नव्यानं परवानगी देत नाही, मग पुन्हा एकदा दिशाभूल करण्याचा मार्ग भारतीय जनता पार्टी, त्यांचे प्रवक्ते, त्यांचे नेते यांनी आपलवलेला आपल्याला दिसतोय। त्यांनी तातडीनं जाहीर केलं की गुजरातचा कांदा निर्यात होतोय, महाराष्ट्र आणि देशभरच्यासाठी आम्ही परवानगी देतोय। 99,150 टन कांदा आता देशभरातील कांदा हा आम्ही बाहेर पाठवतोय। बुद्धिजीवी आणि पत्रकारांना आणि काही शहरी लोकांना असं वाटलं की बघा किती चांगला निर्णय आहे, परंतु असे फसवणुकीचे भ्रम यापूर्वी सुद्धा पसरवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांची पोरं, काही पत्रकार आणि काही बुद्धिजीवींनी ही बातमी तपासून पाहण्याचा प्रयत्न केला। लक्षात असं आलं की हा जो आकडा ते सांगतायत 99,150 टन, हा नव्यानं परवानगी मिळालेला कोटा नाही आहे। हा आकडा जुना आहे आणि वर्षभरामध्ये वेळोवेळी आंदोलनाचा परिणाम म्हणून जी निर्यातीला परवानगी देण्यात आली त्याची बेरीज करून हा आकडा निघालेला आहे। मी आपल्या पुढे काही आकडेवारीच ठेवतो। नव्यानं परवानगी मिळालेली नाही, गुजरातच्या पार्श्वभूमीवर ही निर्यातीची परवानगी मिळालेली नाही। मागे आपण जी आंदोलनं केली त्या अनुषंगाने जी निर्यातीला कोटा दिला त्याची ही आकडेवारी आहे। 1 मार्च बांगलादेशला 50,000चा कोटा मंजूर करण्यात आला निर्यातीसाठी। 1 मार्च दुबईला 14,400, 6 मार्च भूटान 150, 6 मार्च बहरीन 3,000, 6 मार्च मॉरिशस 1,200, 3 एप्रिल दुबई 10,000, 15 एप्रिल दुबई 10,000 आणि 15 एप्रिल श्रीलंका 10,000। वेळोवेळी जी आकडेवारी दिली गेली त्याची बेरीज होते 99,150। पूर्वीच निर्यातीचा कोटा हा दिलेला आहे, नव्यानं काही केलेलं नाही। सांगितलं मात्र जातंय, फडणवीस साहेब मात्र असं सांगतायत की आत्ता आम्ही ही परवानगी देतोय आणि बघा तुमचं किती कल्याण करतोय। बरं, हा जो कोटा यापूर्वी दिला गेला तेवढी निर्यात झाली आहे का? झालेली नाही। निर्यातीला परवानगी दिली गेली 99,150 टन कांद्याची, पण एवढा कांदा निर्यात झाला का? एवढा कांदा निर्यात झाला नाही। केवळ 5,454 टन कांदाच निर्यात करण्यात आला। एकूण कांद्याची निर्मिती किती होते महाराष्ट्रामध्ये? येऊ घातलेल्या सीझनमध्ये एकट्या महाराष्ट्रामध्ये शक्यता आहे 106 लाख टन कांदा महाराष्ट्रात उत्पादित होईल। त्यातून निर्यात किती होणार आहे? 99,000 टन कांदा, साधारणपणाने ॲव्हरेज 1 लाख टन कांदा। उत्पादन 106 लाख टन कांद्याचं आणि निर्यात किती होते? किती परवानगी दिली आहे? केवळ 1 लाख टन कांदा निर्यातीची। त्यातून झालाय किती निर्यात? केवळ 5,000 टन कांदा। या आकडेवारी पाहता या निर्यातीने कोणताही चांगला सकारात्मक परिणाम हा कांद्याच्या दरावर होणार नाही। किमान 15 लाख टन कांदा निर्यात केला तर थोडेफार भाव हे कांद्याचे वाढणार आहेत। शेतकऱ्यांची ही सातत्यानं दिशाभूल महाराष्ट्राचं आणि केंद्राचं, भाजपचं सरकार करत आहे। त्यांनी अंधभक्तांची मोठी फळी भारतभर तयार केलेली आहे। त्यांचा प्रचंड स्ट्रॉंग असा सोशल मीडिया आहे
आणि त्यामुळे ते जे म्हणतात ते लोक मान्य करतील अशा भ्रमामध्ये ते जाऊन पोहोचलेले आहेत. त्यांना खात्री आहे की देव, धर्म, देश, भारत, पाकिस्तान, हिंदू, मुस्लिम केलं की शेतकऱ्यांना कितीही फसवलं तरी आपल्या मतदानावर काही वाईट परिणाम होणार नाही. दुर्दैवानं या अशा प्रकारच्या भूमिकांमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आलेलं आहे. हा जो भ्रम पसरवण्यात येतो, ही जी फसवणूक करण्यात येते, त्याच्यामुळे अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान होताना आपण पाहतो आहे. शेतकऱ्यांचं हे नुकसान थांबलं पाहिजे, यासाठी आपण जागरूक होऊया. पुढे सुद्धा ज्या घोषणा होतील त्या सुद्धा विवेकाच्या आधारे तपासून घेऊया. आपण ते घ्याल अशा प्रकारची अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद. लाल सलाम.